विमानतळाला नाव कुणाचं? 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 जवळजवळ 60-70 हजार पब्लिक फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव ऐकण्यासाठी आली होती आणि साहेबांचं नाव मोदी साहेबांच्या मुखातून येईल. परंतु आज जरी विमानतळाचं उद्घाटन झालं असेल तरी आम्ही प्रकल्पग्रस्त सांगतोय का आम्ही एकही विमान उडून देणार नाही. आमच्या प्रकल्पासाठी ताकद बघा, आम्ही एकही विमान उडून देणार नाही. दिबांचं नाव दिलं नाही, तुम्ही इथे घोषणा दिलेल्या, काय सांगाल, काय घोषणा देण्यात आला? खरं म्हणजे आमच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या, घरं दिली. या घरांच्या इथे एअरपोर्ट होत आहे आणि इथल्या 95 गावांनी जमिनी दिलेल्या आहेत. पण इथं अस्तित्वाचा प्रश्न आहे. महत्वाचं म्हणजे इथे अस्तित्व, आमच्या समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दिबा पाटील साहेबांचं नाव लागणं गरजेचं आहे. इथल्या 4 जिल्ह्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी, समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दिबा पाटील साहेबांचं नाव लागणे गरजेचं आहे. तशी आमच्या 2021 पासून ही मागणी आहे. मागणी अनेक आंदोलनं होऊन सुद्धा हा शासन जर आपल्याला नाव देत नसतील तर ही मोठी घंटा आहे, धोक्याची घंटा आहे शासनासाठी. नाव ऐकण्यासाठी मोदीजींच्या मुखातून आम्ही नाव ऐकणार होतो, कारण या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव दिलं जाईल ही घोषणा ऐकण्यासाठी मी आलो होतो आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने याच्यासाठी आलो होतो. पण मोदीजींनी तसं वक्तव्य केलं नाही. आम्ही नाराजी होत आहे. आम्ही नाराजीचं आमचं आंदोलन स्वरूपात आंदोलन चालू करू आणि याला उत्तर देऊ आम्ही.